अगं झालं का जेवण? पोरींना पण भूक लागली असन. नाही हो, एक काम करता का? हा बोल ना. भाजी घेऊन येतं का थोडी जरा? हा येतो येतो. उद्या कामाला जावं तर लागेलच आणि पॉकेटमध्ये तर 30 रुपये आहेत. कामाला जायचं म्हणजे बसने जायचे 10 रुपये आणि यायचे 10 रुपये, असे 20 रुपये लागणार. आणि पगार होण्यासाठी अजून 1 दिवस बाकी आहे. आणि त्यात ही बोलते भाजी आणा, म्हणजे भाजीला 20 रुपये जाणार. ठीक आहे, तरी 10 रुपये उरतात. कामाला जाताना बसने जाऊ आणि सुटल्यावर चालत येऊ. ठीक आहे भाजी, आणि पटपट बनव हा, नाही तर पोरी न जेवताच झोपतील. हा ठीक आहे बनवते. हो, कसला विचार करताय हो? तर जेवण घ्या, झाले जेवायला. कसला नाही ग, आणि थोडं. हो, काय दुखतंय का तुमचं? नाही तर मग डॉक्टर कडे जाऊन या जरा. जाऊ दे ना. पोट दुखतंय का? पण डॉक्टर कडे जायला पैसे नाहीत बघ. इथे तू बोलली भाजी आण, त्याला पण पैसे नव्हते. पगार होण्यासाठी अजून 1 दिवस बाकी आहे. पगार झाला का जाईन ना मग मी डॉक्टर कडे. तोपर्यंत अजून वाढल्यावर काय करणार मग? मी देते, या जाऊन, आहेत माझ्याकडे पैसे. अगं तुझ्याकडे कसले आलेत पैसे? आहेत माझ्याकडे 500 रुपये. थांबा आणते मी. अहो हे घे 500 रुपये. मी भाजीला पैसे देत असताना त्यातले साठवून ठेवते. कोणी दवाखान्याला अचानक लागले तर कुठून आणायचे, म्हणून मी एखादी भाजी कमी आणते, त्या भाजीचे पैसे साठवून ठेवते. हे घ्या पैसे आणि या डॉक्टरकडे जाऊन. मला वाटलं एका पुरुषालाच त्याच्या कुटुंबाची काळजी असते, फक्त तोच काटकसर करून पैसे जपत असतो. पण आज समजलं, एक स्त्री सुद्धा आपल्या कुटुंबासाठी खूप काटकसर करत असते आणि आपला संसार फुलवत असते.